अमराठी मुस्लिम सुद्धा बोलतायत। मुंबई शिवसेनेकडे हवी, मुंबईचा महापौर हिंदूच होणार। मुंबईमध्ये भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे ढग, उद्धव ठाकरेंची टीका। जो भी है देवाभाऊ ही है, नंबर 2 ला काहीही किंमत नसते। आर पाटलांच्या भाषणाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाणांचं नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंना चिमटा। भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष, भाजपचं आयुष्य फोडाफोडीतच चाललं। अजित पवारांचे नेते माणिकराव कोकाटेंचा महायुतीतल्याच भाजपवर निशाणा। भाजपकडून सोलापुरातील 12 नगर परिषदेसाठी प्रत्येकी 25 कोटीप्रमाणे 300 कोटी वाटपासाठी आले, उत्तम जानकरांचा दावा। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं आज प्रथम पुण्यस्मरण। अजित पवारांचा संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी संवाद। आरोपी कृष्णा आंधळे कधी सापडणार, गावकऱ्यांचा सवाल। सर्व पुरावे असताना सुद्धा न्याय मिळवण्यासाठी दिरंगाई का, आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या, वैभवी देशमुख भाऊक। अडचणीत असले की परळीकर देवा आधी धनंजय मुंडेंकडे येतात, तर परळीमध्ये आपणच भगवान, असा प्रचारात धनंजय मुंडेंचा सूर। प्रचारामध्ये फोनद्वारे आश्वासनं आणि मंजुरींचा ट्रेंड। सभेतनं शिंदेंचा उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन करत एमआयडीसी मंजुरीचा वायदा, मात्र थोरातांकडून फोनवरच्या मंजुरींवर सवाल उपस्थित। नीती, नियत आणि निधी घेऊन आम्ही बोललो, देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। भद्रावतीमधील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। निलेश राणेंविरोधात मालवणमध्ये गुन्हा दाखल, तर घरात बेकायदेशीररित्या शिरल्याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकरांची तक्रार। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा राणेंचा आरोप। रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली सगळं सुरू, ज्यांच्या घरी पैसे सापडलेत ते मोकाट। माझ्यावर 10 गुन्हे दाखल झाले तरी पैसे वाटणाऱ्यांना सोडणार नाही। गुन्हा दाखल होताच नितेश राणे संतापले। आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतोय, गुन्हा कोणी दाखल केला माहिती नाही। निलेश राणेंच्या आरोपांवर रवींद्र चव्हाणांचं उत्तर।